किती आहे वय? किती आहे? 100 आहे वय? 100 नाही, 73 आहे वय. बघला 73 आहे. 73 आहे. बोला पुंडली गुरुधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री सरस्वते नमो नमः. राम देखताची दृष्टी विसरला द्वंद दुःख त्रिपुटी. विसरला स्वदेहासी सृष्टी आनंद कोटी श्रीरामा. ओम नमो गणनायका एकदंता वरदायका चरुसुंदरा विनायका श्रीकृपा मदवरी. नमो ब्रह्मकुमारी हंसा अरुणवादे स्वारी. विनाश वे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रोत्यांच्या पाया अभेद वेदा सर्वनिया. आता नमो पांडुरंगा वायावे कथेच्या प्रसंगा. निर्सोनी माझ्या भवसंगा करी कृपा मजवरी. गौरी पुत्र गजानन, कौसल्या पुत्र रघुनंदन आणि गुरुस्वामी जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून तर विभीषणाला असताना मारुतीला हाताला धरलं. हाताला धरून आणलं महाराज. भगवंताच्या भेटी करता आणलं. देवाची आणि भक्ताची भेट घालून देण्याकरता आणलं. ते विभीषणाला राखून पाहिलं, भगवंतानं पाहिलं महाराज. पाहिल्याबरोबर विभीषणाच्या माग जे संसाराचा दैविक ताप लागलेला होता, दुःख लागलेलं होतं, संसारामध्ये परेशान झालेला विभीषणाचं दुःख नाहीसं झालं, द्वंद्व नाहीसं झालं महाराज. पाठीमागं दुःख कोणतंच राहिलं नाही. एवढं विभीषणाचं दुःख असणारा भगवंताचे चरण पाहिल्याबरोबर विसरला आणि दुःखाची निवृत्ती झाली. अशी त्या ठिकाणी भगवंताची आणि त्या विभीषणाची भेट झाली महाराज. ऐशिया परी विभीषण श्रीरामासी आनंद शरण. सोय घालिता लोटांगण समाधान पावला. या परीने असणारा विभीषण भगवंताच्या भेटीला गेला महाराज. भेट देवाची झाली महाराज. भक्ताची आणि भगवंताची भेट झाली महाराज. मनामध्ये असणारं समाधान झालं महाराज. चिंता कोणतीच राहिली नाही, चिंता उरलीच नाही महाराज. एवढा आनंद असणारा विभीषणाला झाला आणि भगवंताला बी आनंद झाला. कारण रावणाचा भाऊ आपल्याला भेटण्याकरता आलाय. या दुश्मनाचा भाऊ असला तरी महाराज भक्त आहे म्हणून भगवंताला आनंद झाला. मन बुद्धी चित्त अभिमान साधू राखे सावधान. तैसे चितोगेही प्रधान अनिले चरण श्रीरामा. त्याच वेळेस महाराज विभीषणाला असणारे महाराज 4 प्रधान कसे आणले सांगा. तर जसे महाराज साधू असणारे जवळ पाळून जवळ ठेवतात महाराज साधू लोकायला. सगळे साधू एका ठिकाणी असतात. तसे 4 साधू असणारे हे विभीषणानं आपल्या संघ आपले प्रधान साधू सारखे प्रधान 4 आणले. कुणाला तर भगवंताच्या भेटीला आणले महाराज. आणि देवाच्या आणि प्रधान लोकांची भेट करून दिली. साधन तकुट संपत्ती साधून ब्रह्मार्पण करीती.
तैशात संजीवचारी मुक्ती केले शरणार्थी श्रीरामा. त्याच वेळेस महाराज साधक लोक असणारे जसे साधन करतात, साधन करून भगवंताची प्राप्ती करून घेतात. महाराज देव साधवायचा असेल तर प्राप्ती करावं लागते, साधन करावं लागते महाराज, नेम करावं लागते, तरच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून विभीषणानं नेम केला. काय नेम केला तर देवाला आता शरण जायचं महाराज. भगवंताला जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपलं कल्याण होत नाही महाराज. म्हणून याला देवाला शरण जायचं तरच आपलं कल्याण होणार आहे असा निर्धार विभीषणाचा होता. 4 प्रधान घेऊन आला, तशा 4 मुक्त्या असतात महाराज. त्या प्रकारच्या भगवंताला भेट 4 प्रधानाची करून दिली. आयसिया परी विभीषण अनन्य भावे लोटांगण श्रीराम उचलून आपण आलिंगन दिले. राजा विभीषण असणारा महाराज भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. लोटांगण घालून मला अनन्य भावानं मन धनानं त्यावेळेला विभीषण भगवंताला शरण गेला. हे देवानं जाणलं आणि वरच्यावर विभीषणाला उचललं आणि उचलून आपल्या हळव्याला लावलं. लवण जळा होय बेटी तैसी दोघा पडली मिठी विराले राजे पोटी आनंद सटी न समाये. त्याच वेळेस महाराज एखादं लवण असणारा जाऊन समुद्राला भेटलं की महाराज एकत्र होतात. दोन्ही 2 राहतात, लवण आणि समुद्र एक होते. त्या प्रकारची विभीषणाची आणि भक्ताची भेट झाली महाराज. विभीषणाची देवाची त्या ठिकाणी 2 राहिले नाही महाराज. राम रूप झालं दोघांचं, दोन्ही एक झाले महाराज. देव रूप त्यावेळेला विभीषण झाला म्हणता. दोन्ही दीप मिळविल्या ज्योती दोन्ही मिळून एक होती. तैसी आलिंगिता रघुपती अद्वैत स्थिती विभीषणा. त्याच वेळेस महाराज 2 ज्योती जर लावल्या आणि 2 दिवे आणून एका ठिकाणी जर केले तर एकच ज्योत होते महाराज दोन्ही दिव्याची. त्या प्रकारचं विभीषणाची आणि भक्त रामाची भेट झाली महाराज. देव आणि विभीषण एक रूप झाले महाराज. विभीषण राहिला नाही असा देव रूप असणारा विभीषण झाला. भक्ताची आणि देवाची भेट झाली. जेवी अलंकार आपण स्वरनाथ दिले आलिंगन आईशी हाती रघुनंदन भेटला आपण विभीषणा. त्याच वेळेस महाराज खूप अलंकार होते महाराज. ते अलंकार जसे महाराज अंगावर परिधान केल्याच्या नंतर शोभा असणारी वाढते त्या अलंकाराची. त्या प्रकारची महाराज विभीषणाची आणि त्यावेळेला देवाची भेट झाली महाराज. एक रूप झाले महाराज, 2 असे राहिले नाही अशी भक्ताची आणि देवाची भेट झाली. आईसे देवनी आलिंगन श्रीराम बोलिला गरजोन सखा माझा तू पुरण जीव प्राण तू माझा. त्याच वेळेस एवढं पाहिलं कोणतं विभीषणाला भक्त देवाना पाहिल्याबरोबर भगवंतानं गर्जना केली. विभीषणा तू असणारा आजपासून माझा सखा म्हणत माझा जीवलग म्हणला तर तू एकच विभीषणा अशी भगवंताना विभीषणाला गर्जना केली महाराज. जेवी तरी मिळाली साखर सोये विरोधी होय निरन साखरे उदक केले मधुर तेवी श्रीरामचंद्र विभीषण. त्याच वेळेस महाराज जळामध्ये पाण्यामध्ये साखर टाकल्याबरोबर महाराज साखर राहत नाही महाराज, जळामध्ये मिसळून जाते. त्या प्रकारची साखर तशी साखर गोड आहे महाराज. तसाच विभीषण भक्त त्यावेळेला भगवंतामध्ये महाराज गोड रूपानं मिलीन झाला. त्यावेळेला श्रीरामाचे पूर्णपण भक्ती बिंबले संपूर्ण भक्तिभावाचे गोडपण बिंबले पूर्ण श्रीरामी. त्याच वेळेस विभीषण असणारा महाराज त्यावेळेला भक्त विभीषण भगवंतामध्ये मिलीन झाला महाराज. विभीषण राहिला नाही महाराज, देवामध्ये मिलीन झाला. जसा साखरेला गोडी त्या प्रकारची विभीषणाला देवगंताची गोडी लागली, रामनामाची गोडी लागली महाराज. म्हणून विभीषण देवामध्ये मिसळून गेला. आईशिया परी दोघे जण पूर्ण पावनी समाधान हरी को दोन्ही विभीषण काय आपण बोलत. त्याच वेळेस महाराज भगवंताची विभीषणाची भेट झाली महाराज. एवढी भेट झाल्याच्या नंतर राजा विभीषण त्यावेळेला भगवंताला काय बोलू लागले. राक्षस मारावयाची निज ख्याती मुख्य दुरारणी पडती तैसी सांगेन मी युक्ती रण समाप्ती राक्षसा. त्याच
विभीषण भगवंताला बोलू लागला, देवा जसा जसा मला राक्षस धुरा म्हणजे मोठमोठे राक्षस भगवंता ज्याप्रमाणे मी सांगन म्हणला त्याच प्रकारचे तुम्ही आज रणामध्ये राक्षस मारायचे, धुराच्या धुरा पाडायच्या भगवंता. मी जसं सांगन मार्गदर्शन त्याप्रमाणे तुम्ही करायचं असा भगवंताला विभीषण बोलू लागला. दुर्गिरी घावया धडाला युक्तीचा नेमी गाडा परिते नतले वादळा पुढा उडोनी कडा चढतील. त्याच वेळेस देवा हे जर रामदत्त महाराज हे रामला फक्त याची माया माहित या राक्षसाची, राक्षसाला कसं मारायचं काय माया करतात राक्षस फक्त मी एकटा विभीषण जाणू शकतो. तुझे देवा वानेरायला काही कळणार नाही, तुझे वानेरायला जाणता येणार नाही, माहीत होणार नाही. तुझे वानेर महाराज माळ चढून जातील त्यावेळेला तिरकोट चढून रावणाच्या लंकेत जातील पण त्याची माया विकळणार नाही त्या वानेरायला. म्हणून देवा हे मी सांगतो माझ्याच युक्ती प्रमाण भगवंताचं लाव लागणार आहे असा विभीषण बोलू लागला. सवेग करून उडाना दुर्गिरी गतीला वानर गण तेथे माझी युक्ती कोण मूर्खपणा पय माझे. त्याच वेळेस देवा मी तुम्हाला सांगालो भगवंता मी असणार मार्गदर्शन करणारो भगवंता पण माझ्या तिला जर वानेर त्यावेळेला उडाण करून जर दुर्ग ओलांडतील दुर्गावर जातील तर तिथं माझी व्यक्ती काही चालणार नाही, माझ्या व्यक्तीला काही मान राहणार नाही भगवंता. म्हणून मी सांगतो त्याच प्रकारच्या व्यक्तीनं चालायचं वानेरायनं सुद्धा कोणी माझी आज्ञा मोडायची नाही असा राजा विभीषण भगवंता पुढे बोलावलेत मला. उतरल्या श्रीरामाचे बाण समेरू सिंधू सीमरे रावण तेथे माझी युक्ती कोण मूर्ख पूर्ण मी एक. देवा ज्या वेळेला भगवंता तुमचे बाण सुटले भगवंता त्या ठिकाणी त्या सिंधूचं सुद्धा काही चालणार नाही, समुद्राचं रावणाचं सुद्धा काही चालणार नाही भगवंता. पण माझी युक्ती असताना निष्फळ होईल भगवंता. मी जे सांगालो ते निष्फळ होऊन जाईल याच्याकरता मी जे सांगतो भगवंता त्याच्याप्रमाणे तुम्ही चला आता देवाला विनंती करून राजा विभीषण बोलाला. आईसे विभीषणे सांगता कृपा उपजली रघुनाथा अभय हस्त ठेवून माता काय बोलता ते ऐका. त्याच वेळी भगवंताला दया आली महाराज. दया कोणाला येत नाही देवाशिवाय, फक्त कृपळ भगवंत आहे. म्हणून विभीषणाची दया आली आणि त्याच वेळेला भगवंत असणारे आणि राजा विभीषणाला देव आता काय बोलू लागले. आईसे बोलता विभीषण संतोषला श्री रघुनंदन पुढे तिथे दिले आलिंगन तुष्ट मान सोय झाला. त्याच वेळेस महाराज एवढं राजा विभीषण बोलले देवाला. देवाला आनंद झाला महाराज. देवाला भक्त चांगला बोलला महाराज की आनंद देवाला होते. तसा विभीषण गोड बोलला भगवंताला आनंद झाला. म्हणून पुढे पुन्हा दोघांचं आलिंगन झालं. आलिंगन झाल्याच्या नंतर आता भगवंत पुढे काय बोलतील. विभीषणा श्रीलंकापती अभिषेकावया श्री रघुपती सिंधू जवळ सिंचनार्थी लक्ष्मणाप्रती सोय सांगे. देवाने त्यावेळेला आज्ञा दिली कोणाला लक्ष्मणा आणि राजा विभीषणाचा मला अभिषेक करायचा गादीवर बसवायचं याला आज मला लंकेच्या. म्हणून लक्ष्मणा तुम्ही जा आणि अभिषेकाचं साहित्य असणारं पूर्ण पाणी सिंधूचं पाणी सगळं असणारं घेऊन या. तीर्थोदक प्रायोगोदक चतुर्थ समुद्रीचे उदक वानरी आणले आवश्यक श्री रघुकुल टिळक निजाज्ञा. त्याच वेळेस महाराज देवाची आज्ञा झाल्याबरोबर महाराज सगळे सेवक होते वानेर त्यावेळेला महाराज भगवंताचं कार्य करण्याकरता आलते. म्हणून वानेरानं 7 समुद्राचं पाणी आणलं जाऊन महाराज. कशा कथा भगवंताच्या आज्ञेला मान दिला. 7 समुद्राचं पाणी आणलं, 7 दीपाची माती आणली आणि राजा विभीषणाचा आता अभिषेक करायचा. व्याघ्र चर्म पयसनक सप्तमुद्रिका कुशोदक ओदुंबरी पिताती सुदक लंकाभिषेक विभीषणा. त्याच वेळेस महाराज मुद्रिका असणाऱ्या हातात 7 होत्या महाराज त्यावेळेला घातल्या. म्हणून त्यावेळेला राजा विभीषण कसा सोबू लागला म्हणून सांगतो महाराज. कसा लंकेचा राजा आहे रावण त्यासारखा विभीषण त्यावेळेला भगवंताना विभीषणाचा अभिषेक करायला सुरुवात केली महाराज. घडा सहित सोन केळी घडी घडी घडीत नारळी
वानरांनी सुख समेळी पुष्पे फळी अभिषेका विभीषणाच्या अभिषेका करता अनेक लोकांना असणारा सोन केळी म्हणायचे असतात महाराज आणि ते सोन केळी घरा सहित आणल्या महाराज त्या केळा सहित आणून तिथं उभे केले महाराज झाड पुष्प आणले फुलं आणले महाराज अनेक असणारा त्यावेळा फुलाचा वर्षावान तिथे करू लागले महाराज दशाननाशी नवदिता विभीषणाशी अभिषेकिता अवघे वादन नंदी नित्या युक्ती रघुनाथा चवरी त्याच वेळेस महाराज राजा रावणाला दुःख मारलंच नाही भगवंतानं आणि विभीषणाला असणारा देव गादीवर बसवायला लंकेच राजा विभीषणाला द्यायला हे मिथ्या कधीच होऊ शकत नाही कारण भगवंताची आज्ञा आहे भगवंताने नेम केलेला हे नेम कधीच मोडणार नाही असे वाणीला सगळे त्यावेळेला बोलू लागले राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय रामकृष्ण